संतोष कापसे पाण्याची बॉटल घेऊन गेले दादा. प्रणव घुले यांनी सांगितले पाणी भरून आणा. चला संत कबीरचा 12वा फिल्डर पाठवा मैदानात. इकडं सिंग कॉमेंट्री बॉक्स. चला संत कबीर एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. जर स्कोर मध्ये काही बदलाव झाला, काही तकलीफ झाली तर एकाचं पण मानलं जाणार नाही. चला आला. चला बॉलिंग मार्चवर पहिला षटक घेऊन आला तुषार आणि त्याचा सामना करेल स्वप्नील. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्नात. एक निर्धार धाव, निर्धार चेंडू. गेलाय थर्ड मॅन क्षेत्राने गेलाय चेंडू. चौकार, पहिला चौकार येतोय. चला पिंटू घुले बॉल फेका मैदानाच्या आत. तुमचं गिरणारा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. अशीच तुम्ही चांगली कामगिरी करत राहा. संजय थेटे तुमच्यावर ध्यान देणार संध्याकाळी. चला स्वप्नील यावेळेस फुलटॉस गेलाय. मिस फील्ड झाली. गचाळ क्षेत्ररक्षण. अंपायर देताय व्हाईट. चला तुषार बॉलिंग मार्चवर तुषार आहे. चला फील्ड मध्ये बदलाव करताना करणार संत कबीरचा अतिशय सुंदर असा सामना चालू आहे मैदानाच्या आत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईनच्या वन बाहेर चेंडू होता. चला लॉंग ऑफ फिल्डर उठा, लवकर झोपेत न उठा. बॉल आलाय तुमच्याकडनं. येईल आता तुमच्याकडेच बॉल येणार आहे. यावेळेस मोठा फटका खेळायच्या नादात बॅटचा अंदरुनी किनारा लागला. चला स्वप्नीला स्ट्राइक वर. बॉलिंग मार्चवर तुषार आहे. अतिशय सुंदर
अंपायरकी करता आमचे सुभाष थेटे. यावेळेस जोरात अपील झाली. बॅटचा कट लागला होता. कीपरने कॅच सोडला वाटतं. सप्तशृंगीचे कर्णधार आले सोनू वाघ. अतिशय सुंदर अशी काल फटकेबाजी केली. अतिशय मनोरंजन गिरणारा गावाला दिला. पण निश्चित त्यांच्या पदरात पडली हार. यावेळेस आलाय मोठा फटका आलाय. गॅप मध्ये आलाय. चौकार आलाय. चला खूप मोठी ओव्हर टाकले. 8 बॉलाची 8 चेंडूंची ओव्हर टाकले. लास्टचा चेंडू आहे. यावेळेस दांडी गुल केले स्वप्नीलची. चला पहिला झटका लागतोय. मग आपला लालपूरला आता येतोय अंबादास येतोय. चला आपले युवा दिलों की धड़कन, युवा दिलों की शान मैदान में आ चुकी है. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा नेते तालुका अध्यक्ष अनिल थेटे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे त्यांचं. चला 3 षटकार जर आले संजय थेटे यांच्याकडनं 101 रुपयाचा नगद पारितोषिक आहे. सलग 3 षटकार. कोणताही बॅट्समनने चला 30 आले संजय थेटे यांच्याकडनं 101 चा नगद पारितोषिक आहे. आणि त्या 3 षटकारला परत सोनू वाघ यांच्याकडनं पण 101 चं पारितोषिक आहे. चला 3 षटकार. यावेळेस पहिला आलाय लय लांब गेलाय. यावेळेस आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. येतोय चौकार येतोय. सलग 3 षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 101. 1 रुपया कमी केला होता मी पण सोनू वाघचा आवाज आला. 101. आमचे युवा कार्यकर्ते आले. कृष्णा थेटे आले. त्यांचं स्वागत आहे. चला सलग 3 षटकार लागले. 101. यावेळेस आलाय फिल्डर मौजूद. चला दुसरा झटका लागतोय. वाढती धावसंख्या झाली. 23 झाले.
चला रिव्ह्यू घेतला, थर्ड अंपर चेक करताय, त्यांचा पण फिल्डर आहे. चला फेर डिले आउट आहे. हे असतं युट्यूब जर राहिलं तर कसलं टेन्शन नसतं. चला नवीन बॅट्समॅनला क्षितिज, जर्सी नंबर 18, आता फेवरेट नंबर आहे क्षितिजचा. चला वाढती 23. चलो तलालपूर संघात वाढती धावसंख्या झाली 23 धावसंख्या झाली. चला मैदानाच्या आत दिसतंय जलालपूर कडनं विराट कोहली आणि रोहित शर्मा दिसतोय. चला बॉलिंग मार्चवर आहे, यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्नात. एक निर्धाव चेंडू. चल बॉलिंग मार्चवर रवी आहे, सुरेख अशी गेंदबाजी करतोय रवी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होते. षटक संपले, वाढती धाव संख्या झाली 23 वर थांबले. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या 23 झाले. फक्त 10 रन दिले रवीने. चला तिसरी ओव्हर घेऊन आलाय तुषार, आलाय आणि आपल्या कोट्याची आलाय दुसरी ओव्हर घेऊन. चला तुषार आलाय, तिसरं षटक घेऊन आलाय तुषार. यावेळेस फुल केलाय, फुल केलाय, फुल केलाय, जातोय षटकार, जातोय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. चला अंबादासच्या बॅट मधनं निघलाय खणखणीत षटकार, आला डीप मिड विकेटच्या वरतनं. यावेळेस गेलाय गलीच्या दिशेने, गेलाय चेंडू, जातोय चौकार, जातोय. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडूवर चौकार आलाय. चेंडू फेका मैदानात, चेंडू येऊ द्या मैदानात. अंबादास स्ट्राईकवर आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला, हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑफच्या दिशेने. अतिशय सुंदर झेलला, सुंदर झेल पकडला. हेलिकॉप्टर खूप वरती गेलं होतं.
अंबादासचं. आणि नानाने अतिशय सुंदर असा झेल पकडलाय. नानाचं पण अभिनंदन करताय आमचे सोनू वाघ. चला, ज्या बॅट्समनची आतुरतेने गिरणारा नगरी वाट बघत होती, आता मैदानात उतरलाय. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी. सलालपूरचा ठाण्या वाघ उतरलाय. नितीन जाधव. नितीन जाधवलाच प्राइज आहे. दोन षटकार का तीन षटकार लावले तर 201 रुपये नगद इनाम आहे. वय वर्ष 40 असे त्यांचं फिटनेस वरून बघा. अजून पण यंग येते. जर्सी नंबर 7 MS धोनीचे खूप मोठे फॅन आहेत. आणि नाशिक सिटीच्या न्यू स्टार मध्ये खेळणारा पहिला प्लेयर आहे जलालपूर मधनं. यावेळेस फुल केला. यावेळेस जादू झाली. यावेळेस हा ना करता करता चालली होती ट्रेन नितीन जाधवची. आता वाढती धावसंख्या झाली. 34 झाले. तिसरं षटक प्रगतीवर आहे. चला, फील्ड मध्ये खूप टाइम घेत आहे. 20 मिनिटाच्या आत षटक संपलं. पूर्ण मॅच संपली पाहिजे. यावेळेस मोठा फटका खेळला. फाईन लेगच्या दिशेने जातोय. चौकार येतोय. यावेळेस अतिशय सुंदर असा शॉट खेळला. पॉइंटर कव्हरच्या मधनं गेलाय. चौकार आलाय. नितीशला फिल्डिंग लावले. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, फाईन लेग. आणि तुषार बॉलिंग टाकतोय ऑफ साइडला. चला, षटक संपलं. अंपायर षटक संपलंय. षटक संपले. वाढती धावसंख्या झाली. 42 झाले. वाढती धावसंख्या झाली. 3 षटकानंतर 42 धावा. अरबाज झाले. अतिशय सुंदर अशी मराठी कॉमेंट्री करता अरबाज. त्यांचं पण आयोजनच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर असा हवेत खेळला शॉट. या ठिकाणी धांदळ झाले. आलाय 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 आलाय. अतिशय सुंदर असा चेंडू दिसला नाही. बघितलं, संजय थेटे असा शॉट मारतो आमचा ठाण्या वाघ. अखेरला वाटलं मिड विकेटला चेंडू गेला आणि बॉल आलाय सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने. तो वांग्यावानी शॉट करतोय. कोणता शॉट वांग्याचा? दडून मारला. वादळ आलंय. कॅमेरामॅन वादळ का फिरवा.
अतिशय सुंदर असं मुवमेंट आहे. पत्रे उडले. आई शपथ वादळ अरे बा घे दांदळ दांदळ. पत्र आलाय अरे बाप. लहान पोरांना सांभाळा भावानो लहान पोरांना सांभाळा. अतिशय बेकार राग. कॅमेरामॅन हा कैद करा. हा गिरणाराचा थरारक बघा. लहान मुलांना सांभाळा. त्या ठिकाणी मोठे मुलं असतील लहान मुलांना सांभाळा भावानो. कारण का हे वादळ अतिशय जोरात होतं. लहान मुलांना सांभाळा. पळताना लहान मुलाला घेऊन संघ पळा. आणि आमच्या कॅमेरामॅनचं पण हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर असा मुवमेंट त्यांनी कॅच केला. बरं झालं आमच्या कॅमेऱ्याच्या साईडने आलं नाही तर आमचा कॅमेरा दादाचा डोक्याला हात लावून बसला होता. चला त्या फाईन लेग दिशेने वादळ आलं तिकडे कोणाला लागला असेल तर त्या ठिकाणी बघा. कमिटी आयोजन थोडं लक्ष द्या. हे असं असतं ज्यावेळेस नितीन जाधव मैदानात येतो. षटकार चौकाराची आतिषबाजी करतो. एक चौकार आला आणि वादळ आलं. चला बॉलिंग मारतो रे अक्की. चला आकाश त्याचा सामना करेल आपला नितीन जाधव. यावेळेस आला डीप मिड विकेटच्या दिशेने जातो. हॅलो. यावेळेस अप्रतिम चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान विकेट इथं गमावलाय. क्षितिजला माघारी परतावं लागेल. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 48 धाव फलकावर लावण्यात आल्या. 5 षटकांचा सामना आणि चौथ्या षटकामध्ये 48 धाव फलकावर नमूद करण्यात आले. बघूया किती धावा येत आहेत. कारण की उर्वरित 8 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झालेले. माफ करा 3 चेंडू झाले. 3. ओके. बघता बघता 5वा दिवस आपण बघतोय. गिरणारे ग्रुप क्रिकेट चषक आजचा दिवस 5वा. पुढील चेंडू. या वेळेचा प्रतिम फटका येतोय. षटकार. सफाई यंत्र आपण थोड्याच वेळात बघितलं होतं. थोडं काळजी बाळगा. कारण की इथे खूप वेळा असं येत असतं. दरम्यान पत्राखाली बसलेले जे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी थोडी काळजी बाळगायची आहे. पुढील चेंडू. यावेळेस फटका सजवलाय. खूपच चांगला फटका येतोय. षटकार. या मागील चेंडू जर बघितले आपण तर चांगले हाताळण्यात आले होते. तत्पूर्वी एक रनआउटची विकेट देखील आपण बघितली. आणि या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत.
18 धावा अद्याप आल्यात. उर्वरित एक चेंडू बाकी आहे. 18 धावा, एक मोठं षटक या बघतो आपण या मॅच मध्ये. पुढील चेंडू. साठ धावा धाव फलकावर. यावेळेस देखील त्याच पद्धतीचा फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक जोडले गेले. डीप म्हणून क्षेत्ररक्षण अडवण्यात आलं. एकच धाव एकाच धावेने समाधान मानत असताना धाव संख्या जर बघितली 4 षटकांनंतर 61 धावा धाव फलकावर. पंचांच्या भूमिकेत जर आपण बघितलं तर प्रमुख पंच सुभाषदादा थेटे आणि त्यांचा सहयोग देत आहेत विजू सोनवणे. दोघही असे उल्लेखनीय पंच आजच्या सामन्यात आपण बघतोय. लवित आणि सय्यद पिंपरी दोघही संघांनी त्वरित टॉस का बॉक्स कक्षामध्ये जुळायचंय. आपलं नाणेफेक करण्यात येईल. दरम्यान अप्रतिम चेंडू, काय चेंडू हाताळण्यात येतोय. जितकी प्रशंसा केली जाईल तितकी कमी. निश्चितच यष्ट्या उधळ होत असताना 5वा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर आघात करण्यात आलाय. धाव संख्या रोखाव्या लागतील. दरम्यान धाव संख्या जर आपण बघितली तर धाव फलकावर 61. फेकीचा रिव्ह्यू ओके. दोघही संघांचे कर्णधार यापुढील सामना लवित आणि सय्यद पिंपरी. आपण लवकरच टॉस का बॉक्स कक्षामध्ये जुळायचंय. दरम्यान दौलत भाऊ निंबेकर हे देखील आलेत. एक खेळप्रेमी आपण प्रमुख मंचावर बघतोय. रोहित भाऊ हंडोरे हे देखील आपल्याला बघायला मिळतील. कॅमेरामॅन आपण देखील हॅलो संजू भाऊ थेटे तसेच गोकुळ भाऊ थेटे हे देखील मंचावर आपल्याला बघायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरीचं कॉल आणि विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर यष्ट्या उधळत असताना परत जावं लागेल खेळाडूला. टॉस का बॉक्स कक्षामध्ये फोकस करायचंय कॅमेरामॅन. यापुढील सामना देखील एक रोमांचकारी सामना आजच्या दिवसात आपण बघूया. लवित विरुद्ध सय्यद पिंपरी एक मोठा सामना आपण बघूया. गोलंदाज आपण बघितलं 05 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट साठी नाव आहे सेटिंग नाव, एक अनोखं नाव आजच्या या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. पियुष. पुढील चेंडू. यावेळेस दिशाहीन गेंदबाजी. जर आपण बघितलं तर टप्पा पडल्याच फलंदाजाला अनुभव झाला होता की हा वाईट जाणार आहे. निश्चितच वाईटचा इशारा प्रमुख पंच यांच्याद्वारा. यावेळेस समोरच्या दिशेने मारलेला फटका. डीप वरून क्षेत्ररक्षण जुळले जातील. एकच धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला नाही. नकार आला नॉन स्ट्राईक 8 वरनं आणि एकच धाव. जलालपूर विरुद्ध संत कबीर. यावेळेस खूपच चांगला चेंडू, डॉट चेंडू. शेवटच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणे म्हणजे उल्लेखनीय कामगिरी डेथ ओव्हर्स मध्ये करणं खूपच मुश्किल होऊन जातं. कारण की मागचं षटक जर आपण बघितलं तर एक मागणं षटक होतं. दरम्यान पियुषने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवण्यात आला आणि दरम्यान एकच पळून धाव.
खूपच चांगलं षटक संत कबीर संघाकडनं आपण बघतोय. 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावर जर आपण बघितली तर 64 ऑन बोर्ड. यावेळेस बॅटची नरेज, चेंडू अडवण्यात येतोय. रनआउट करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि एक चेंडू बाकी आहे. 65 धावा. अंतिम चेंडू. यावेळेस फटका सजवलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं येतोय षटकार आणि धावसंख्या जर आपण बघितली 71 रन ऑन बोर्ड आणि 72 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी संत कबीर संघ दरम्यान. थोडं स्पीडअप करा. पहिल्या दिवशी जरी आपण बघितलं तर एक सामना राहून गेला होता संध्याकाळी 17 मध्ये. दरम्यान संत कबीर संघाचे सलामीचे फलंदाज यांनी तयार राहायचंय. टॉस साठी दोघही संघ
हॅलो. हॅलो, चला सामना चालू करा. हॅलो. 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 डी. चला, पहिल्याच चेंडीवर झालाय दांडी गोल झाले. चला, पहिल्याच चेंडूवर विकेट आली. पहिलाच दणका दिला, दांडी उडवली. प्रदीप 0 आउट झाला. चला, चला, सलामीचा फलंदाज आउट झाला. त्याची जागा घ्यायला आलाय अक्की. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो अक्की. चला, वाईट दिलाय. चला, वन बाउन्सचा पण इशारा दिलाय अंपायरने. यावेळेस मोठा शॉट खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे, अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. चला, हॅट्रिक चान्सवर आहे. क्षितिजने सुंदर असा झेल घेतला. बॅटिंग करायला उतरला त्यावेळेस पण अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करत होता. त्याचा साथ देताना आमचे मित्र नितीन जाधव अतिशय खणखणीत डीप मिड विकेटच्या वरतून षटकार लावला होता. छत्तीस चेंडूवर 72 धावा बनवायच्या आहेत संत कबीरला. 2 चेंडू संपले आणि 34 चेंडूवर
71 धाव संख्या लागता है। चला जर्सी नंबर देखिए खूबसूरत है 143 बोले तो आपको सबको मालूम है चॉकलेट बॉय बॉल झाले 5 ओव्हर ना या वेळेस कव्हरच्या दिशेने आला शॉट 1 बाउन्स चौकार चला 143 चॉकलेट बॉयने अतिशय सुंदर असा चौकार मारलाय कव्हरच्या दिशेने त्याचं नाव आहे विकास नाव यावेळेस रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न आता चेंडू गेला कीपरच्या हातात 143 अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतोय मैदानाच्या आत यावेळेस फुल केला बघायचे फिल्डर अतिशय सुंदर असा झेल पकडला 143 अंपायर करतील निर्णय करतील नो बॉल चेक करताय चला चेक करा चला नो बॉल चेक करताय परत एकदा चेक करताय चला नो बॉल चला फिल्डिंग सजवून घ्या बघितलंय आता दोनदा बघितलंय कमरेच्या वरती चेंडू होता चला रन घेतलेला नाही नो बॉलचा रन आहे 1 रन भेटेल नो बॉलचा स्ट्राईकला विकास अतिशय सुंदर असा झेल पकडला क्षितिजने पण त्याचा मोबदला भेटला नाही यावेळेस परत एकदा बॅटची कट घेतली जाते थर्ड मॅनच्या दिशेने चौकार येतोय बहात्तर धावांचा पाठलाग करताय संत कबीर वाढती धाव संख्या 10 धावा एक चेंडू बाकी
ज्या वेळेस पूल केला परत एकदा आकी, यावेळेस सफल नाही झाला आकी. काय नाव आपला क्षितिज. विकासने अतिशय सुंदर असा पूल केला आणि षटकार मारलाय, खणखरी षटकार आलाय. त्या षटकाराच्या मोबदल्यात धाव संख्या झाली 16 धाव संख्या. चला पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात 16 धावा पटकावल्यात. धाव संख्या बनवायची 72 धावा बनवायच्या. 30 चेंडू मध्ये 72 धावा बनवायच्या. बॉलिंग मार्चवर बदल केलाय. आलाय स्वप्नील आलाय. स्ट्राईकला लेफ्टी बॅट्समन राहुल. चला 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. चला मैदानाच्या आत जाऊ. अशी मजाक चालूच असते. स्वप्नीलचा सामना करेल राहुल. यावेळेस पूल केला, येतोय सुंदर असा झेल पकडला नितीन जाधव. विजय असं वाटलं. जर्सी नंबर 7 अतिशय सुंदर असा झेल पकडला. नाना है किसको पाना दिक्कत है, देखेंगे गेंदबाज को. चला बॉलिंग मार्चवर स्वप्नील आणि स्ट्राईक लाईन नाना. स्टेप आउट केलाय, अंदरुनी किनारा लागलाय, जातोय चौकार जातोय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण हे ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या टप्प्यात जर बॉल पकडला तर पकडला, दुसऱ्या टप्प्याची वाढ बघशाल तर कुठं जाईल चेंडू समजदार आहे. जर्सी नंबर 7च्या हातात पहिला टप्पा पण आला नाही. चला चौकार्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली 20. स्वप्नील बॉलिंग मार्चवर. यावेळेस यॉर्कर बॉल, रनआउटची खतरा. तर अपील झाली. अतिशय चंचल आणि चतुर अंपायर लेग साइडला. चले यावेळेस सुंदर आलाय, चेंडू आलाय शॉट लॉंग ऑफच्या दिशेने. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 4 3 मैदानात आहे. यावेळेस सुंदर बॉलिंग पुल करायच्या प्रयत्नात जातो यष्टी रक्षाच्या हातात चेंडू. बॉलिंग मार्चर आहे स्वप्नील, त्यांच्या जर्सी नंबर 1 नंबर. यावेळेस कव्हरच्या पॉइंटच्या वरतून गेलाय चेंडू, 4 धावा. चला चौकारच्या मदतीने वाढती धाव संख्या झाली 25 झाली. 2 षटक समाप्त.
चला 18 चेंडूत लागताय 47 धावा. 72 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू मध्ये 47 धावा लागताय अजून. चला दांडी गुल केली. तुषार आलाय. चला स्टार्ट करा. मॅच स्टार्ट करा. यावेळेस आलाय षटकार आलाय. अतिशय सुंदर शॉट खेळलाय तुषारने. चला षटकारच्या मदतीने धावसंख्या झाली 31 धावा. चला फिल्डिंग मध्ये बदलाव करताना सचिन जाधव, नितीन जाधव कर्णधार आहे, व्हाईस कर्णधार. यावेळेस पुल केलाय फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू. येतोय 6 धावा येतात. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. जलालपूरच्या हातातनं मॅच जाती का काय असं वाटायला लागले दर्शकांना. 15 चेंडूंमध्ये 35 धावा अजूनही लागतात. एक चांगली बॉलिंग टाकायची जरूरत आहे. एक चांगली ओव्हर पडायची जरूरत आहे. त्यावेळेस परत एकदा खेळलाय, डोक्याने शॉट खेळलाय, नजाकत बराच शॉट आलाय कव्हर्स वरतून. 6 धावा, 3 लगातार षटकार आलेत. चला उल्हास तात्या गुले यांचं पण आगमन झालंय. कमिटी हार्दिक स्वागत करते. हा थेटे या सर. आता अतिशय सुंदर अशी वापसी केली. लगातार 3 षटकार लावले. लास्ट चेंडू बाकी आहे. 13 चेंडू मध्ये 29 धावांची जरूरत. यावेळेस शॉट फसला थर्ड मॅनला आहे. सुंदर झेल पकडलाय.
चला लेफ्टी बॅट्समन पाठवा असं विकासचं म्हणणं. अभि आलाय. चला 29-12-29 लागताय. विकास अतिशय सुंदर फॉर्म मध्ये. चला अंबादास आलाय. चौथी षटक घेऊन आलाय अंबादास. बॉलिंग मार्चवर अंबादास आहे यावेळेस. खराब चेंडू. मुख्य पंचांची भूमिका निभावताना दिसते आपल्याला गोकुल थेटे. यावेळेस बॅटचा कडा घेतलाय आणि स्वप्नीलच्या पारीचा अंत. विकासच्या पारीचा अंत झालाय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली अंबादासने. चला चला अनिकेत आलाय मैदानात. अंबादासचा सामना करेल. यावेळेस मोठा फटका खेळायच्या नादात एक निर्धाव चेंडू झालाय. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर मध्ये आणेल बॅट्समनला. त्यावेळेस क्लीन बोल्ड केलाय. चला थर्डमॅनचा बॉल घेऊन येणे. तीन चेंडू झाले. तीन चेंडू अजून बाकी. चला 9 चेंडू मध्ये 28 धावांची जरूरत संत कबीरला. चला सुंदर गोलंदाजी करते अंबादास आपल्या संघासाठी. एक वेळेस असं वाटलं होतं का मॅच चालली संत कबीरच्या बाजूने. चला जर हॅट्रिक घेतली कोणत्याही बॉलरने तर दीपक दादा थेटे यांच्या वतीने मालक आहे लक्ष्मी लॉनचे मालक आहे यांच्या वतीने 501 नगद इनाम आहे. हॅट्रिक घेतली तर जोरदार अपील झाली. फेटाळली अपील पंचांनी. चला 6 चेंडू मध्ये 28 धावांची जरूरत. चला
पुढच्या दोन्ही टीमांनी तयार असायचंय, फिल्डिंग वाली टीम आणि बॅट्समन वाली टीम. चला मंचाच्या इकडे यायचंय. आणि दोघांना नवीन बॉल असेल. चला सय्यद पिंपरी आपला डिसिजन कळवा, अन्यथा 5 रनची पेनल्टी लागेल. आता भरपूर वेळ झाला. सय्यद पिंपरीच्या कर्णधाराला विनंती आहे. चला बॉलिंग घेतली. विलोळी गावाने मेन मंचावर यायचंय. लॉंग ऑफच्या दिशेने शॉट आलाय. चला दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. पोहोचले मैदानात, क्रिस चांद मध्ये पोहोचले. स्वतः व्हाईस कप्तान आहे नितीन जाधव. 5 चेंडू 27 धावांची जरूरत. यावेळेस आलाय लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. फिल्डर आहे. असा जर बॉल फेकला तर पुढे पण वळतो. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय नितीन जाधव आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. यावेळेस स्टेप आउट केलाय. निर्धाव चेंडू. यावेळेस सुंदर चेंडू. हॅट्रिक साठी पारितोषिक होत. लक्ष्मी लॉनचे ओनर सर्व दीपकजी थेटे यांच्या वतीनं होतं 501 रुपयाचा नगद इनाम. आता 2 चेंडू राहिले. यावेळेस खेळलाय. हवे चेंडू आहे. हळू मॅच जिंकले गेली. पडलात तर दात जातील. ग्राउंडच एवढं जबरदस्त आहे. चला ह्या पुढचे पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसतील आपले माजी सरपंच दौलतजी निंबेकर. अत्यंत सुंदर अशी पंचगिरी करतात. चला षटक संपले. एक तर्फा मुकाबला जिंकलाय मखमलाबादने. चला लाईन अप करून जायचंय. जलालपूर